हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे. 2026 मध्ये जानेवारी महिन्यात पहिल्याच मंगळवारी येणारी संकष्टी म्हणजेच अंगारिका चतुर्थी. या अंगारिका चतुर्थीला आपण बनवणार आहोत तीळ, गुळ, खोबरे याचे एकत्रित मिश्रण करून छान असे खुसखुशीत मोदक आणि लाडू अतिशय सोप्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा पाक न करता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी हे पांढरे तीळ टाकते आहे. हे अनपॉलिश तीळ आहेत, म्हणजे हे गावरान तीळ आहेत. हे चवीला अतिशय छान लागतात. हे व्यवस्थित असे साफ करून घेतलेले आहेत मी. ते असे दिसतात. आता हे आपण मीडियम गॅसवरती छान असे भाजून घेऊया. तीळ असे चटचट वाजायला लागले ना आणि असे उडायला लागले की समजायचं आपले तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहे. आणि त्यातलाच एखादा तीळ थोडासा थंड करून घ्यायचा असा आणि चावून बघायचं आपल्याला असा खुसखुशीत लागतो का ते. आता आपले तीळ जे आहेत ते व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. ते आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये आणि थंड करून घेऊया. आता सेम कढईमध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे पण आपण मीडियम गॅसवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता इथे आपले शेंगदाणे पण छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. छान असा त्यांना कलर आलेला आहे. आपण एक बघूया. छान असा आतपर्यंत त्याला कलर गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि शेंगदाणे पण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ते थंड करून घेऊया. आता इथे सेम वाटीने मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसून. ते पण छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खोबरं बारीक खिसणीने खिसल्यामुळे लगेचच भाजलं जातं. आता इथे खोबरं जे आहे ते आपलं भाजलेलं आहे. आपण काढून घेऊया. आता सेम कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घेऊया. आता इथे तूप छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे डिंक इथे मी घेतलेला आहे. तर थोडा थोडा करून आपण तळून घेऊया व्यवस्थित. तूप गरम झाल्यामुळे डिंक लगेचच तळला जातो. अशाच पद्धतीने आपण बाकीचा डिंक पण तळून घेऊया. हा डिंक सुद्धा तळून झालेला आहे. आपण काढून घेऊया. आता इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत. थोड्या प्रमाणात त्याचे मी सालं काढून घेतलेली आहे. आता मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ते थंड झालेले तीळ घालून घेतलेले आहेत. त्यातले 2 चमचे तीळ आपण काढून घ्यायचे आहेत आणि सेम त्याच्यामध्येच आपल्याला शेंगदाणे भाजलेले घालायचे आहेत. खोबरं भाजलेलं घालायचं आहे आणि हे आपण वाटून घेऊया. जास्त बारीक वाटायचं नाही, असं जाडसर आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सर मधून. आता सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी गुळ घालायचा आहे. ते आपण 1.5 वाटी गुळ घालतो आहे. हा 1 वाटी गुळ आपण याच्यात घालून घेऊया. इथे मी हा गुळ चिरून घेतलेला आहे. आता हे पुन्हा थोडंसं वाटून घेऊया आपण आणि यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेऊया आणि 1 चमचा वेलची जायफळ पूड घालून घेऊया. आता पुन्हा हे सगळं व्यवस्थित आपण बारीक वाटून घेऊया. आता इथे हे छान असं वाटलं गेलं आहे. ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपण हे सर्व ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण हा जो डिंक घेतला होता तो पण छान असा चुरून याच्यामध्ये घालायचा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण असा डिंक घातल्यावरती आपल्याला खाताना छान असा कुरकुरीतपणा येतो. यासाठी मी हा असा डिंक घातलेला आहे. आणि आपण 2 चमचे तीळ सुद्धा ठेवले होते ते आता याच्यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे आपण जे मोदक करणार आहोत तिळाचे ते छान असे दिसतील यासाठी. आता हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण. माझ्याकडे असा मोदकाचा साचा आहे, त्याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेणार आहोत. आता या मोदकाच्या सारणाला मी काही तूप वगैरे लावलेलं नाहीये. डायरेक्ट याच्यामध्ये आपण असं हे सारण घट्टसर भरून घ्यायचं व्यवस्थित असं. तुम्हाला हवं असेल याच्यामध्ये तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घातले तरी सुद्धा चालू शकता. अशा प्रकारे आपण हे सर्व साचे जे आहेत ते भरून घेऊया. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण हे सर्व साचे भरून घेतलेले आहेत. अलगद हाताने असे आपण ओपन करायचे आहेत. हे किती छान आपले मोदक तयार झालेले आहेत बघा. आपण जो डिंक तळून टाकलेला तो सुद्धा याच्यामध्ये आला आहे. हे सर्व मोदक जे आहेत ते अलगद हाताने आपण इथे काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हा मोदक काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण बाकीचे मोदक पण करून घेऊया व्यवस्थित असे. तुमच्याकडे जर मोदकाचा साचा नसेल तर तुम्ही हाताने ह्याचे छोटे छोटे असे लाडू वळले तरी सुद्धा चालू शकतं.
अगदी सहज हे लाडू वळले जातात. अशा पद्धतीने तुम्ही लाडू जरी बनवले तरी सुद्धा चालू शकतं. आता मी इथे काही मोदक बनवणार आहे आणि काही लाडू बनवणार आहे. अशाच पद्धतीने आपण लाडू आणि काही मोदक बनवून घेऊया. अशा प्रकारे आपले काही मोदक आणि काही लाडू तयार झालेले आहेत. अतिशय छान असे हे मोदक आणि लाडू तयार होतात. तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते, त्याचं टेक्स्चर बघून घ्या. किती छान असा मऊसूत आपला हा लाडू तयार झालेला आहे. आपण याच्यामध्ये डिंक तळून टाकलेला आहे, त्यामुळे छान असा क्रंचीनेस याला येतो. या अंगारकीला तुम्ही नक्की हे तिळगुळाचे मोदक किंवा तिळगुळाचे लाडू करून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.